हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. नारद महर्षींनी आपलं पूर्वचरित्र आरंभ केलं. नारद महर्षी सांगतात बर का स्वतःचं पूर्ववृत्तांत, पूर्वचरित्र. वेदव्यासजी, मागच्या जन्मामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो. माझी आई विधवा होती. माझे वडील हे जगातून निघून गेले आणि एका विधवा आईने माझा सांभाळ केला. त्या गावामध्ये आमच्या एक दिवस काही ब्राह्मण मंडळी चातुर्मासासाठी आले. माझ्या आईला कामाची गरज होती. माझी आई ब्राह्मणांकडे गेली आणि दोन्ही हात जोडी विचारलं, हे ब्रह्मवृंद हो, मला आपल्याकडे काही सेवा करायला मिळेल का? ब्राह्मणांनी सांगितलं, आतमध्ये ना आमच्या पत्नी आहेत, त्यांना विचारून घे, काही काम असतील तर त्या कामावर ठेवतील. त्या ठिकाणी माझ्या आईला काम मिळालं. नारद महर्षी सांगतात, माझी आई त्या ब्राह्मणांचं दास्यत्व करू लागली. ते ब्राह्मण वृंद, ते संत वृंद ज्यावेळी भजन करायचे ना, त्यावेळी त्यांच्या भजनामध्ये मी जाऊन नृत्य करायचो, तल्लीन व्हायचो. ते माझ्यावरती प्रसन्न झाले आणि एक छोटीशी वीणा त्यांनी मला दिली. ती वीणा गळ्यात घालून मी भजन करायचो. ज्यावेळी प्रवचन करायचे मी समोर जाऊन बसायचो. माझा बाल सुलभ स्वभाव आणि बुद्धीची तल्लकता, ते ब्रह्मवृंद माझ्यावरती प्रसन्न झाले. चातुर्मास संपला आणि ती ब्रह्म मंडळी त्यांच्या गावी परत जाण्यास निघाली. त्यावेळी मला मात्र प्रचंड दुःख झालं. मी रडू लागलो आणि मी त्यांना प्रार्थना केली, महाराज मला आपल्या सोबत येऊ द्या. त्यावेळी माझी आई क्षमा याचना करू लागली, नाही महाराज, माझ्या मुलाला घेऊन जाऊ नका, कारण माझ्या विधवा आईचा हा एक शेवटचा सहारा आहे महाराज. अहो, याच्यासाठी मी जीवन जगते, मी याच्याकडे पाहून जीवन जगते. हा माझ्या म्हातारपणची काठी आहे महाराज, याला घेऊन जाऊ नका हो. त्यावेळी त्या ब्राह्मणांनी मला सांगितलं, बाळ, तुझी आई हेच तुझं सर्वस्व आहे. आम्ही जी वीणा दिली ना, ते वीणेवरती तू अखंड देवाचं भजन कर, तुझ्या आईची सेवा कर, आईच्या आज्ञेचं पालन कर, अखंड तुला भजनाचा आनंद घेता येईल. ते ब्राह्मण मंडळी निघून गेले. मला खूप दुःख झालं. मायबाप ज्यावेळी संत जीवनामध्ये येतात ना, त्यावेळी ते जीवाचं कल्याण करतात. खूप आनंद होतो आपल्याला. पण ज्यावेळी ते संत मंडळी आपल्यापासून तुटले जातात ना, एका जनार्दनी घडो त्याचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. वेग होतो ना, त्यावेळी अंतःकरण दुखलं जातं गड्या. पण ज्यावेळी अंतःकरण दुःखी होतं संताच्या जाण्याने, त्यावेळी जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नारद महर्षी पूर्वचरित्र सांगतात, त्या वीणेवरती मी अखंड भजन करू लागलो. आणि एक दिवस माझी आई सायंकाळी धार काढण्यासाठी जात असताना, दूध दोहण्यासाठी जात असताना, गोद दोहण्यासाठी जात असताना एका विषारी सर्पावरती तिचा पाय पडला. सर्पाने तिला दंश केला आणि माझी आई मरण पावली. माझी आई जीवनातली गेली. मला खूप दुःख झालं. मायबाप, जोपर्यंत माय माहेर राहते ना, या जगात आपली माऊली जिवंत आहे, तोपर्यंतच या जगामध्ये आपल्यासाठी माहेरी गाड्या. तो स्त्री असेल, तो पुरुष असेल, एकदा जगातली आई निघून गेली ना, अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. ढगाळ गेला सूर्य पुन्हा दिसू शकेल गड्या मायबाप, पण माती आड गेलेली आई पुन्हा जीवनामध्ये दिसू शकत नाही. अरे जगातील सगळे गुन्हे जिथे माफ होतात ना, असं जगातील एकमेव न्यायालय घडे, ते म्हणजे आईचं अंतःकरण. आई सर्वश्रेष्ठ जगामध्ये. मनात कधी विचार येऊन जातो, आई जीवनाचं सार आहेस तू, तुला समुद्राची उपमा दिली तर चालेल का ग? कारण समुद्राचं काम आहे, ओढ्याचं घाण पाणी येऊ दे आपल्यामध्ये, नाहीतर इंद्रायणीचं पवित्र पाणी येऊ दे आपल्यामध्ये. समुद्र सगळं पाणी साठवून घेतो. आई, तुला मुलगा कीर्तन करणारा असू दे, नाही तो दारू पिणारा असू दे, दोघांचे अपराध पोटामध्ये साठवून घेते.
बदल फक्त एवढाच आहे आई, त्या समुद्राने सगळं पाणी साठवलं ग, पण त्याने सगळं पाणी खारट केलं. त्या उलट अमृतापेक्षा गोड दूध तू आम्हाला पाजलंस. म्हणून लक्षात आलं आई, समुद्रापेक्षा तुझं व्यक्तिमत्व खूप श्रेष्ठ आहे. मत प्यार का सागर है, मत प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हो, तेरी एक बूंद के प्यासे हो, मत प्यार का सागर है, मत प्यार का सागर है, मत प्यार का सागर है, मत प्यार का सागर है. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा दार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, राहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळील मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, मातीतून चालताना उडविले काट्याचे पाय. आई माझी मायेचा सागर दिला ममता भरे दिल कैसे कोई जी माँ तेरे बिन कहाँ गए. ममता भरे दिल कैसे कोई जी माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, ओ माँ के बिना सुना है जहाँ. ओ माँ ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह न सका, कोई कहता
मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.